नमस्कार. गौरीपूजा सिस्टर चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत. तर आज आपण गावाकडील पद्धतीने वांग्याची झणझणीत असे भरीत कसे करायचे हे पाहणार आहोत. तर खूप चविष्ट असे होते आणि तोंडाला जर चव नसेल ना तर खूप छान असे जेवण होते आणि बाजरीची भाकर, ज्वारीची भाकर किंवा चपातीसोबत देखील खूप छान लागते. तरी त्यासाठी ना मी असे मोठाले वांग्याचे भरताचे जे वांगे असतात ना ते भाजलेले आहे. त्याला अगोदर स्वच्छ धुवून घेतले, तेल लावलं आणि मस्त असे भाजून घेतले. माझ्याकडे 2 ते 4 असे 4-5 असे छोटे वांगे होते, ते देखील भाजून घेतलेले मी असे मस्त. आणि आता त्याची भाजल्यानंतर त्याची साल काढून घ्यायची आहे. तर आता आपण कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवले होते. 1 चमचा तेल तापल्यानंतर जिरे, मोहरी टाकली, हळद टाकली आणि का 3 कांदे असे मोठाले कापून घेतले आणि 3 टोमॅटो देखील कापून घेतलेले आहे. आणि वांग्यामध्ये अळ्या वगैरे असतील तर ते देखील चेक करून घेतलेले आहे आणि कढीपत्ता फोडणीला टाकलेला आहे. आणि बारीक कापलेला कांदा आहे ना, तो यामध्ये टाकून द्यायचा आहे आणि चांगला लाल होईस्तोवर असा परतून घ्यायचा आहे. कांदा परतताना ना थोडंसं मीठ जर टाकलं ना, तर खूप लवकर कांदा परतला जातो. तर आता कांदा परततोय तोपर्यंत आपण भरपूर अशा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. तिखटाच्या प्रमाणानुसार तुम्ही घेऊ शकता तुमच्या. आणि भरपूर असा सोललेला लसूण घेतलेला आहे आणि त्याचं असं भरड वाटण करून घ्यायचं आहे. आता इकडे आपला कांदा देखील परतत आलेला आहे. थोडंसं मीठ टाकून परतलेलं आहे मी. आणि नंतर भाजीला मीठ टाकताना आहे ना, आपल्या हिशोबाने मीठ टाकायचं आहे. जेवढं पाहिजे तेवढं आता आपलं वाटण आहे ना, यामध्ये टाकून द्यायचं आहे. कांद्यासोबत जर वाटण परतलं ना, त्याचा कच्चेपणा कमी होतो. कांदा देखील असा छान परतलेला आहे. आणि आता बारीक कापलेला टोमॅटो जो आहे ना, तो देखील यामध्ये टाकून द्यायचा आहे आणि चांगला मऊसूद होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. एकदा बारीक कापलेला टोमॅटो टाकून बघा, खूप छान असे भरीत होते. जेव्हा आपण बिना टोमॅटोचं टाकतो ना, तर त्यापेक्षा खूप चविष्ट होते. आपण जर टोमॅटो टाकला नाही तर त्यापेक्षा टोमॅटो टाकून खूप भरीत असे चविष्ट होते. तर आता जे वांगे आपण सोलून घेतलेले होते ना, तर ते यामध्ये टाकून द्यायचे आहे आणि आपल्या कांदा टोमॅटोसोबत असे परतून घ्यायचे चांगले. उलटणीच्या साहाय्याने स्मॅश करून आहे ना, चांगले परतून घ्यायचे अशा पद्धतीने. आणि 4 ते 5 मिनिटात वांग्याचं भरीत मुलांना डब्याला देखील असे खूप लवकर तयार होते आणि मुलं पोटभर असे जेवण करतात. तर आता आपलं वांग्याचं भरीत परतून घेऊया आणि त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकूया त्यावर. तर सुरुवातीला आपण मीठ टाकलं होतं कांदा परतताना, थोडंसं मीठ टाकायचं चवीनुसार आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं आहे. असं हे तयार झालं वांग्याचं झणझणीत असं भरीत. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर जर का कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.